वर्षाने ही ग्रेव्ही ट्राय केली. ग्रेव्ही कशी आहे? ग्रेव्ही मस्त आहे एकदम. कोळंबी घेतली. स्पेशल कोळंबी थाळी आहे. त्याच्यामध्ये ग्रेव्ही आणि सुक्का असं म्हणजे फ्राय केलेलं पण आहे. कसं आहे कधी कधी ग्रेव्ही खूप हेवी होऊन जाते, पण हे छान केलं आहे. म्हणजे आतमध्ये जो मटनचा फ्लेवर आहे तो ग्रेव्हीत उतरला आहे. सुरमईचा पीस बघा ना केवढा आहे, आणि मोठा प्रांजूच्या हाताच्या पण डबल 2 हात बसतील एवढा सुरमईचा पीस आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता आलेलो आहोत वाशीमध्ये सेक्टर 19D पाम बीच रोडवरती. आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत माऊली हॉटेलचा नवीन एक ब्रांच ओपन झालं आहे हॉटेल. त्याचा फूड ब्लॉग असणार आहे. आम्हाला त्याने इन्व्हाइट केलं. 4-5 दिवसापूर्वी त्यांचं हे नवीन एक हॉटेल सुरू झालेलं आहे माऊली हॉटेल. सगळ्यात पहिले आपण गेलो होतो ते म्हणजे अँटॉपी वडाळ्याच्या इकडे, त्यानंतर मग लोअर परेलला, नंतर हे आनंदी हॉटेल नावाने ते चालवतात. तिसरी ब्रँच, चौथी ब्रँच माऊली हॉटेल या नावाने त्यांनी आता पाम बीच रोडवरती वाशीमध्ये नवीन त्यांचं आता हे हॉटेल सुरू झालं आहे. आणि खूप छान मोठं असं ते स्पेस असणारं हॉटेल आहे. जवळजवळ एक 90-92 सिटिंग अरेंजमेंट एवढं बसेल एवढं मोठं स्पेसेस आपल्या मराठी माणसाचं माऊली हॉटेल सुरू झालं. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे थाळी सिस्टम खूप फेमस आहे. जी चव त्याने ज्या बाकीच्या 3 हॉटेलमध्ये दिले तीच चव ही चौथ्या त्यांच्या ब्रांचमध्ये पण ते आपल्या सगळ्या नवी मुंबईकरांसाठी घेऊन आलेत. तर म्हटलं तुमच्यापर्यंत हा एक व्हिडिओ एक इन्फॉर्मेटिव्ह फूड ब्लॉग होणार आहे. आपण भरपूर सारे फूड ब्लॉग व्हिडिओज करत असतो नवनवीन ठिकाणचे, जेणेकरून आपले जे काही खवय्ये मंडळी आहेत व्हिडिओज बघतात आपले सबस्क्राईब मंडळी मित्रमंडळी, त्यांना हा एक व्हिडिओ एक माहितीशी ठरतो. म्हणजे आपण कधी दाना बाजारला कधी याल, तुम्ही तुर्भेच्या IPMC मार्केटला याल, तर दुपारच्या वेळेस तुम्हाला जेवणाचं काहीतरी शोधायचं असेल तर तुम्ही माऊली हॉटेलला या ठिकाणी बिंदास्त या. खात्रीशीर चांगलं आपलं मराठमोळं जेवण तुम्हाला या ठिकाणी मिळतं. तांबडा पांढरा रस्सा इकडचा फेमस आहे. त्यानंतर चिकन थाळी, मटन थाळी, माशांचे वेगळे प्रकार स्टार्टरमध्ये आहेत, काही स्टफमधले काही आयटम आहेत, सगळे मिळणार आहे. माझ्यासोबत आता या साईडला बघा इकडे प्रांजू आहे, प्रज्ञू आहे, येलो प्लेन आलाय, जवळून आलाय. से हाय. प्रांजू आहे इकडे, वर्षा. आम्ही सगळेजण आलोय. दुपारची वेळ आता 1:30 वाजेपर्यंत यायचं होतं पण 2:30 वाजलेत. तर तुम्हाला ते लोकेशन सांगतो. ह्या पूर्ण पाम बीच रोड आहे. हा पूर्ण पाम बीच रोड. या साईडला लेफ्टला गेलो की दाना बाजार आपलं IPMC मार्केट, आणि इकडेच आपलं हे 17 प्लाझा म्हणून एक कॉर्पोरेट मोठं पार्क आहे. त्याच्यामध्येच तुम्हाला हे हॉटेल माऊली असं दिसेल हॉटेल. बाहेरचा एक्सटेरियर असं मस्त त्याने डेकोरेट पण चांगला केलं आहे. चिऱ्यांचं असं बनवलेलं आहे डेकोरेटिंग, आणि बाहेर असं सिटिंग अरेंजमेंट. दरवाजा जाऊया, असं वाटतं मॉलमध्ये चाललो आहे. सगळ्यात पहिलं महाराजांची मूर्ती दर्शन घेऊया. वा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या मराठी माणसाचं नवीन हॉटेल, आणि इकडे पूर्ण सिटिंग अरेंजमेंट बघा पूर्ण, आणि वरती इंटिरियर बघा. या साईडला आजचा मेनू टुडे स्पेशल बघा, हे सगळे मेनू आहेत. आता आपण कुठेतरी बघूया, बसूया. आणि यावेळेस पण आता 2:30 वाजलेत तरी पण कस्टमर्स आपले जे खवय्ये आहेत ते आलेले आहेत जेवायला. आणि आपण इकडे एका साईडला बसू. इकडे सचिन दादा आहेत. दादा नमस्कार. तुम्हाला सगळ्यात पहिलं अभिनंदन तुमचं. आणि आपली 4थी ब्रँच ओपन झालेली आहे आणि छान आहे. आम्ही आता फिरलो पूर्ण, इकडे बघितलं, इंटेरियर छान केलेलं आहे, आणि आपल्या मराठी माणसाचं नवीन हॉटेल शाखा ओपन झाले. तर छान वाटते. तुम्हाला सगळ्या आपल्या शुभेच्छा. वाशीला व्हिजिट केलं, खूप धन्यवाद तुमचा. आपलं वाशीमध्ये इकडे स्पेशल काय सेम चव असणार आहे? सगळं असणार आहे सेम ऑथेंटिक, जसं आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं आहे तसं. प्लस बाकी त्याच्यामध्ये आपण तंदूर वगैरे थोडे ॲड केलेत. ओके, काही मेनू ॲड झालेत का? हो, बऱ्यापैकी ॲड आहेत. आणखी बाकी तुम्हाला दाखवतो आता काय. नक्कीच. आता आम्ही बघूया, मेनू पण चेक करूया, आणि बाकी काय काय आहे ते पण सगळं चेक करूया. नवी मुंबईतले बरेच मंडळी इथे येऊ शकतात. फॅमिली तुमचं एक गेट टुगेदर असेल. बाकीच्यांचे ब्रांच आहेत ना, तिथे कसं तो मुंबईतला एरिया आहे, त्यामुळे सिटिंग अरेंजमेंट छोटी असायची. तर इकडे तुम्हाला स्पेसेस मोठे टेबल पण आहेत, आणि अगदी तुम्ही पूर्ण फॅमिली मेंबर्स 15-20 जण एकत्र असे बसू पण शकतात. कुठलं फंक्शन वगैरे असेल तर त्यासाठी तुम्हाला एकदम बेस्ट आहे इकडे. सोलकढी, कोकम सरबत आणि कैरीचं पन्हार आहे थंड होण्यासाठी. छान आहे कोकम सरबत. 3 प्रकारचे 3 वेगवेगळे मी सगळ्यात पहिले थंड पेय घेतलेत. वेलकम ड्रिंक. कोकम सर थंडगार झालं आहे. कैरी पण, कोकम सरबत, त्यानंतर सोलकढी, असा मिक्स आमचा कॉम्बिनेशन सगळं एकदम एकमेकांना ट्राय करतो आहे. तांदूळला जास्त सोलकढी आवडते. सोलकढी एकदम फ्रेश आहे.
नारळाचा रस आहे ना तो त्याने फ्रेश काढून दिलेला आहे. सोलकढी बऱ्याच वेळेस सोलकढी कसं माहिती आहे का पॅकेटमध्ये आजकाल मिळते. माऊली हॉटेलचं हे मेनू कार्ड, याच्यामध्ये काही मेनूज नवीन पण काही ॲड झालेले आहेत. छान बनवलं आहे मेनू कार्ड, बघितलं आहे मी. वरती लिहिले बघा काठावर आणि घाटावर. काठावर म्हणजे तुम्हाला कोकणी पद्धतीचं, घाटावर म्हणजे कोल्हापुरी अगदी रांगडं आपलं जेवण आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचं, ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीच्या थाळ्या वेगळ्या तुम्हाला इथे चाखता येतील. तर आता याच्यामध्ये आपण बघूया काय काय मेनू आहेत या हॉटेलबद्दल माहिती. इकडे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पण इकडे आपल्याला सर्व्हिस मिळणार आहेत जेवणाच्या. हे ॲड्रेस वगैरे आतमध्ये छान त्याने ना असं मेनू त्यांच्या थाळ्यांचे फोटोज ॲड केले आहेत. चिकन थाळीमध्ये काय काय आहे ना त्याचं पूर्ण डिटेल माहिती दिली आहे. चिकन बोनलेस आहे, चिकन कलेजी थाळी आहे, चिकन गावरान थाळी आहे. इथे मटनमध्ये 2-3 थाळ्या आहेत, पदरी थाळी, भेजा थाळी, त्यानंतर खिमा थाळी, असे इकडे त्याचे रेट्स पण दिले आहेत. इकडे फिश थाळी, चिकन, मटन आणि स्टार्टर आहे, सगळं पूर्ण आहे. नॉनव्हेज स्टार्टर आहेत, इकडे चिकनमध्ये भरपूर सारे स्टार्टर आहेत. मेनू खूप आहेत. मटनमध्ये काही स्टार्टर आहेत, फिशमध्ये स्टार्टर आहेत, बरेच मेनू आहेत. म्हणजे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही मागू शकतात. रेट्स पण आहेत, तुम्ही बघून नक्की या ठिकाणी व्हिजिट करा. हे बघा मेनू चेक केले. आता आम्ही काही स्टार्टरमधले मेनूज ऑर्डर केलेत. आपल्याला ते मेनू येतील ते तुम्हाला याच्यावर टेस्टिंगला सांगणार आहोत. परंतु इकडचा ॲम्बियन्समध्ये थंडगार AC आणि त्यानंतर वरती बॅकग्राऊंडला आपली मराठमोळी गाणी लागली, काही जुनी चित्रपटातली गाणी. तो एक वातावरण म्हणतो ना, ते मस्त वाटतं आहे. हॉटेलचं नाव हॉटेल माऊली का, तर दादा आहे त्यांच्या गावची ग्रामदेवता माऊली देवी, त्याचं त्यांनी मोठं फ्रेम पण लावलं. इकडे टेबल सिटिंग अरेंजमेंट बघा कशी आहे. कॉर्नरचा पण तुम्हाला असा टेबल घेता येईल. इकडे बघा असं पूर्ण सोफा सिटिंग आहे. त्या साईडला असे रिलॅक्सिंग टाईप चेअर आहेत, त्या साईडला पूर्ण असे टेबल्स आहेत आणि पूर्ण वरती लाईटिंग वगैरे छान केलं आहे. आता हळूहळू लोकांना माहिती पोचेल तर अजून बरेच जण येतील. इकडे वॉशरूम पण आहे, इकडे हे काउंटर आहे आणि या साईडला किचन आहे. आपण किचनच्या दादांना विचारलं, दादा म्हटले ठीक आहे आतमधलं पण थोडं दाखवा कशा प्रकारचं किचन आपलं आहे. मोठं स्पेसेस आहे, बनवताना प्रॉपर इथे कसं काय करतो ते पण आपण दाखवूया. मोठं किचन आहे एकदम. किचन खूप मोठं आहे दादा, छान. आणि आतमध्ये सगळ्या पूर्ण आहे ना, बघा सगळं नवीन नवीन आहे सगळं. हे बघा थाळ्या इथे बनतात आणि इकडे पूर्ण सर्व होतं ना. हे पापलेट तवा फ्राय केलं आहे आणि कट करून बघा कशा प्रकारचं सर्व केलं आहे. इकडे पूर्ण ही आहे पापलेट थाळी, इकडे चिकन मटन थाळी बनत आहेत आणि पूर्ण हे बघा सगळं आतमधले सगळे युटेन्सिल्स सगळे नवीन नवीन आहे, चकाचक आहे एकदम. आणि पूर्ण हायजीन आहे पूर्ण. तुम्हाला किचनमध्ये बघा पूर्ण तुम्हाला काहीच दिसणार नाही असं काय. हे 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 खरं इकडे पाळलं जातं, हायजीन छान आहे. आतमध्ये इकडे सगळं बनते ना, थाळी प्रिपरेशन, ग्रेव्ही, त्या साईडला पूर्ण एक एक भांड्यामध्ये सगळं बनताना. स्टफ पापलेट आम्ही ऑर्डर केलं आहे. तर स्टफ पापलेट कसा फ्राय होतो बघा इकडे, वा जबरदस्त. केवढा मोठा पापलेट आहे बघा हा स्टफ पापलेट. हे वडे आहेत असे पटापट ऑर्डर केले की एकदम फ्रेश वडे तुम्हाला मिळणार. या ठिकाणी तंदूर आहे, तंदूरचं सेक्शन. इकडे तंदूरमध्ये चिकन बनते बघा आतमध्ये, लॉलीपॉप, चिकन तंदुरी. आणि प्रॉपरली सगळे कुक इकडचे शेफ आहेत, ते ट्रेन आहेत एकदम प्रॉपर. बाकी सपोर्ट स्टाफ पण आहे. काका नमस्कार, बरे आहेत ना? सो त्यांचे काही शेफ आहेत ते इकडे पण आलेले आहेत, तिकडचे काही हॉटेलचे आणि तिकडे काही नवीन पण आता आलेले आहेत. पॉपलेट तवा ही थाळीमध्ये आता बनतो. इकडे बघा कशा प्रकारे थाळी बनते बघा. थाळी बनताना सर्व करताना सगळ्या मशिनरी आहेत. आता पटापट काम होत आहे. खोबरं किसताना वाटण तयार करतो. अच्छा, वाटपसाठी. ओके, सगळ्या मशिनरी येतात.
वा आणि ते पण दगडाच आहे म्हणजे जरी मशनरी आला तरी ते 34 रात्री टेकून दगडामध्ये प्रॉपरली बनतात. हा वरवंड्यामध्ये तसे हा तशा टाईपचं. हा भरलेलं बोंबील. सर नवीन सगळे मेनू इथून बनतात आणि जातात आतमध्ये. हे आहे स्टफ पॉपलेट. स्टफमध्ये कोळंबीच आहे ना, कोळंबी आणि आतमध्ये ग्रीन चटणी याचं कॉम्बिनेशन आहे आणि ते स्टफ केलं आहे. सोबत ग्रीन चटणी पण दिली आहे, कांदा लिंबू असणार आहे आणि छान फ्राय पण केलं आहे. एक बाईट घेऊन झालो पण मी. स्टफ पॉपलेट एकदम फ्रेश आणि चटणी वगैरे ग्रेव्ही आतमध्ये एकदम भारी लागते. ते आहे स्टफ बोंबील, भरलेले बोंबील. हे नवीन मेनू त्यांनी स्टार्ट केलं इकडे. त्याच्यामध्ये पण स्टफिंगला आतमध्ये ना कोळंबी आहे आणि हां कोळंबी आणि चटणी ग्रीन चटणी असं मिक्स करून त्याचं कॉम्बिनेशन रोल केलं आहे. क्रॅब लॉलीपॉप प्रज्ञूला खायचं होतं त्यासाठी हे पण मागितलं आहे. तर हे इथलं ते ऑल टाईम फेवरेट आहेत मुलांच्या आवडीचे. पापलेट कसं आहे सांग. हो प्रांजू कसं वाटलं तुला. गरम गरम आहे आणि स्टफिंग केलेलं आतमध्ये मसाला अप्रतिम आहे. म्हणजे नुसता मी व्हिडिओ करतो म्हणून बोलत नाही, तुम्ही या ठिकाणी या. आणि आम्ही सजेस्ट करतो ना ते हॉटेल. आता आम्ही मासे शौकीन आहोत, आम्ही स्वतः आमच्या गावाकडे मासे जाऊन आणतो आणि बनवतो खातो. तर तिथलं फ्रेशनेस कुठे आहे काय आहे सगळं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही हॉटेलला गेल्यानंतर आम्ही जिथे जिथे ट्राय करतो टेस्ट करतो जे आहे ते तुम्हाला सांगत असतो. जेव्हा आम्ही कुठल्या हॉटेलला ट्राय करतो त्यांना आम्ही काही फीडबॅक पण देत असतो, हे असं करा तसं करा. आता आपण यांच्या हॉटेलचे बऱ्यापैकी व्हिडिओ केलेले आहेत बाकीचे पण, तर त्यांना आपण सजेस्ट पण करत असतो असं करा तसं करेल. तर ते त्यांनी हे बनवलेलं आता नवीन काही मेनू पण ॲड केले आहेत, अप्रतिम आहेत. आतमध्ये पूर्ण कोळंबी आणि रोल केले त्याचे. बॅकग्राऊंडला मस्त कोळी इथे लागलेत आणि आपण मासे ताजे ताजे खातोय. असं वाटतं कुठेतरी कोळीवाड्यातच बसून मस्त मेजवानी सजले. तुम्हाला सांगू काय असेल तर तुम्हाला या वेगळे. आणि बरेच मंडळी आहेत ना आपले सबस्क्रायबर आहेत ते नवी मुंबई या ठिकाणचे आहेत, मराठी फॅमिलीज आहेत, अगदी हिंदी भाषिक पण आपले काही व्हिडिओ बघतात. आणि आपण जे सजेस्ट केलेले हॉटेल आहेत ना ते लोकांना माहिती आहे की चांगलेच असतात, त्यामुळे ते स्वतः जाऊन भेटतात तिथे आणि तिथली टेस्ट आम्हाला नंतर फीडबॅक आपल्याला कमेंट्स करून सांगतात. पण तुम्ही आल्यानंतर हे ट्राय करा स्टार्टरमध्ये, सुपर. या साईडला बघताय आम्ही आता स्टार्टर मस्त छान एन्जॉय केला. आम्ही आता हे तुम्हाला व्हिडिओज दाखवतो ना, बऱ्याच जण वाटतं की खूप सारे मेनू ऑर्डर करतात. आणि कसं असतं हॉटेल आम्ही जेव्हा प्रमोट करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे यासाठी आम्ही व्हिडिओज करतो, तर त्यावेळेस मेनूज पण तेवढे दाखवायचे असतात आणि दाखवतात पण बरेच जण. त्यांचा उद्देश असतो की आपले या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त मेनू दिसतील तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. आता हे काय आमचं सगळं संपत नाही, आम्ही टेस्ट करतो. ॲज अ फूड कंटेंट व्हिडिओज बनवणारी मंडळी काय करतात की सगळं खात नाही, हे तुम्हाला जस्ट ते फक्त दाखवण्यासाठी असतं. बऱ्याच वेळेस आम्ही तुम्हाला इथली टेस्ट सांगतो, मग काय सगळं संपत नाही आणि आम्हाला सगळं खाण्यासाठी थोडं तरी पाहिजे ना, तर मग आम्ही तुम्हाला या गोष्टी दाखवत असतो की मेनू कुठले कुठले आहेत टेस्ट करून. हां एक थाळी पण बस झाली असते आपल्याला, पण आपण तुम्हाला टेस्ट सांगण्यासाठी आपण या गोष्टी मागवत असतो आणि ते पण आपल्याला देत असतात. तर आता हे स्पेशल प्रॉन्स थाळी आहे, त्याच्यामध्ये रवा फ्राय केलेले हे कोळंबी आहेत. इकडे ही ग्रेव्ही आहे. ग्रेव्ही कसली आहे बघ जरा, कोळंबी ग्रेव्ही आहे का. ओके कोळंबीची ग्रेव्ही आहे, मोठे कोळंबी आहेत. आणि इकडे ही अजून एक सार आहे, हां रस्सा आहे बघा. हां आणि इकडे सोलकढी आहे ग्लास भरून. तर हा आहे इकडे पुलाव. तर टेस्ट करून सांगा. हे पहिले तुम्ही स्टार्टरमध्ये पण खाऊ शकतात, अशा प्रकारचे हे तुम्हाला मिळतील. आणि बरेच जण काय होतं माहिती आहे का, इकडे जास्त करून स्टार्टर आणि थाळी हे सिस्टम जास्त चालते. थाळीमध्ये तुम्हाला 3-4 प्रकारचे मेनूज पण टेस्ट करायला मिळतात, तांबडा पांढरा रस्सा मिळतो. आणि दुसरं एक ऑप्शन आहे ते म्हणजे काय माहिती आहे का, आपण इकडे अला कार्ट ऑर्डर करू शकतो. म्हणजे तुम्ही स्टार्टर घेतले त्यानंतर तुम्हाला हवं आहे ते फक्त वडे आणि मटण हवं असेल सुक्कं किंवा चिकन सुक्कं हवं असेल ते घेऊ शकतात, किंवा एखादा मच्छीची ग्रेव्ही टाईपमध्ये कुठलं काहीतरी घेऊ शकतात. अला कार्ट पण ऑर्डर करता येते. तर आम्ही थाळीच घेतले. शक्यतो इथे येणारे जेवढे पण खवय आहेत स्टार्टर घेतात काहीतरी आणि नंतर थाळी घेतात. तर तुम्ही आल्यानंतर इकडे भरपूर सगळ्या व्हरायटी थाळी आहेत
तर ते टेस्ट करा, ऑर्डर करा. तर आता वडे पण गरम गरम मस्त बनवून आलेत. जास्त तर वाट नको बघूया, पटकन टेस्ट करून घेऊया. प्रांजू इकडे प्रांजू सुरमई खाणार आहेत. सुरमईचा पीस बघा ना केवढा आहे आणि मोठा. प्रांजूच्या हाताचे पण डबल 2 हात बसतील एवढा सुरमईचा पीस आहे. आणि फ्रेश मच्छी आणतात ते. आम्ही याच्या अगोदर पण त्यांच्या हॉटेलवरती जेवलेलं आहे. तर ते फ्रेश सकाळी ताजे मासे ससून डॉग आणि त्यानंतर मग भाऊचा धक्का इथून आणतात. तर आता या मी इकडे मटण थाळी मला दिले. ग्रेव्ही छान, ग्रेव्ही जेवढी टेस्टी आहे तर मटण किती भारी लागेल. कधी कधी ग्रेव्ही खूप हेवी होऊन जाते, पण हे छान केलं आहे. म्हणजे आतमध्ये जो मटणचा फ्लेवर आहे तो ग्रेव्हीत उतरला आहे. इकडे मटण बघूया कसं शिजलं आहे ते बघा. सॉफ्ट आहे एकदम, शिजलं आहे, परिपूर्ण शिजलं आहे. मटण सुपर भारी वाटला. मटण खिमा ट्राय करूया. हे थाळीमध्ये मला मिळतं, म्हणजे तुम्हाला एकाच थाळीमध्ये वेगवेगळे मेनू टेस्ट करायला मिळतात. वा, मटण खिमा ते पण वड्यांसोबत कॉम्बिनेशन एकदम बेस्ट. तांबडा पांढरा रस्सा. आता हे तुम्ही आहे ना स्टार्टरमध्ये पण मागवू शकता. तांबडा पांढरा रस्सा तुम्ही स्टार्टरला पण तुम्ही मागवू शकता. हे आम्ही पूर्वी त्यांचे स्टार्टिंगला मी जायचो ना माहुल हॉटेलला, तेव्हा हे पहिलं मागवायचो. तर त्यांची चव आहे ना ती सगळ्या ब्रांचला, सगळ्या शाखांमध्ये सेम आहे. इथे पांढरा रस्सा पण तीच चव आहे जी आम्ही अँटोफे जो वडाळ्याचं तिकडे टेस्ट केलेली. तांबडा रस्सा बघूया, गरम गरम आणि छान भारी. म्हणजे तुम्ही येऊन हे 2 फक्त जरी स्टार्ट केलेत ना जरी ह्याने ह्याच्यामध्ये तांबडा पांढरा रस्स्यामध्ये, खुश होणार. इकडे मिरचीचा ठेचा दिला आहे. हे नवीन काहीतरी वाटलं मला. आता पूर्वी ते चटणी द्यायचे. स्पेशल कोळंबी थाळी आहे. त्याच्यामध्ये ग्रेव्ही आणि सुक्कं असं म्हणजे फ्राय केलेलं पण आहे. कसं आहे, मटण सुक्क्यामध्ये छान पीस पण चांगले दिलेत त्याने, मोठे आणि चांगले शिजलेत पण, आणि चव एकदम फ्रेश आहे. आणि हे मटणचा खिमा. वर्षाने ही ग्रेव्ही ट्राय केली. ग्रेव्ही कशी आहे? ग्रेव्ही मस्त आहे, छान आहे. ओके. पुलाव राईस आहे म्हणजे कोळंबीचा राईस, कोळंबीचे पीस आहेत त्यामध्ये. हे कसं आहे ते टेस्ट करून सांगितलं. इकडे सुकट पण आले, जवळा सुकट असे सोबत सुकट पण आहे. तर इकडे हा स्टीम राईस, प्लेन स्टीम राईस घेतला आहे. वा, जेवण झाल्यानंतर हे स्वीटमध्ये गुलाबजामुन फ्रेश एकदम बनवून दिलेत, गरम गरम आहेत. आता आम्ही इकडून थोडासा तुर्भे मार्केटला शॉपिंग पण काय करू, आणि इकडे काय काय आम्हाला वस्तू, थोड्या पॅकिंगच्या वस्तू पण बघायच्या ते बघू, आणि नंतर आम्ही जाणार आहे घरी. तर तुर्भेच्या इकडच्या तुम्ही व्हिडिओ आपले बघितले असतील दंता मार्केटचे वगैरे, किंवा इकडे FMC मार्केट, दाना बाजार, भरपूर मंडळी अगदी मुंबईतनं लांबून लांबून इथे येऊन खरेदी करतात. तर तुम्ही त्यानिमित्ताने आला तर दुपारचं जेवायचं कुठे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर डायरेक्ट माहुल हॉटेलला यायचं. तर तुम्हाला इकडे आल्यानंतर आपले सांगा त्यांना की आपण हा व्हिडिओ बघून आलो आहे, तर त्यांना पण समजेल की बाबा हा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत आपलं हॉटेल पोहोचलं. आणि आपला उद्देश असा असतो की मराठी आपले जे बांधव आहेत त्यांचं हॉटेल, त्यांचा व्यवसाय जास्त लोकांपर्यंत पोचावा, हा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यानिमित्ताने आपण इकडे आलो आणि भेट दिली. ओव्हरऑल छान वाटलं. भेटू पुढच्या वेळेपर्यंत. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर.